जनक भोग राजा सर्वांना न्याय देणारे छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती आज या ठिकाणी साजरी होत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी आज शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं। शाहू महाराजांना अभिवादन करताना एवढंच मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माणगाव परिषद ज्या वेळेला 1918ला झाली त्या माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि भव्य अशा माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी गेले आणि खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना त्या ठिकाणी घोषित केलं की खऱ्या अर्थानं दलित आणि बहुजनांचा नेता तरमल आहेत, दिलीप फाडणूक आहे, बाबासाहेब नरवडे आहेत, त्याच्यानंतर आमचे सिद्धार्थ पगारे आहेत, ही सर्व प्रकाश खंदारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीने बाबासाहेब शाहू महाराजांनी या ठिकाणी परत एकदा अभिवादन करतो। आपण जय भीम। तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाप्रमाणेच उपवर्गीकरण या ठिकाणी जर करण्याचं ठरवलं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची महत्त्व होता कामा नये, जे तेच आरक्षण हे असलं पाहिजे। आणि शासनाने जे धोरण या ठिकाणी सुरू केलं उपवर्गीकरण करण्याचा तो बदर समितीची जो अहवाल आहे तो बदर समितीचा अहवाल अजूनही प्रसिद्ध झालेला नाही। तो अहवाल प्रसिद्ध झाला पाहिजे, जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यानंतर जनतेचं मत घेऊन शासनाने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घ्यावा, तोपर्यंत घेऊ। सर दादा आता काय सांगितलं नाही, संदेश हाच आहे की आज उपवर्गीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि दलित आणि माता या समाजामध्ये दरी वाढवण्याचं काम काही लोक या ठिकाणी करत आहेत। त्यांना मी या ठिकाणी सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे आपण समोर ठेवून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान समोर ठेवून आपण या ठिकाणी वागलं पाहिजे। आपला समाज हा एकत्र असला पाहिजे। दलित आणि मातंग हे एसटीमध्येच आहेत, सामार एसटीमध्येच आहेत। आपण सर्वांनी एकत्र राहून हे आरक्षण आपण घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा आणि आपला दरी वाढवू नये असं माझं या ठिकाणी